हातावर जर चावलेलं असेल तर हातावर, पायावर जर चावलेलं असेल तर पायावर. आणि तो साप विषारी समजावा, पुन्हा स्पष्ट. आणि मग त्या व्यक्तीस जर चक्कर येत असेल, गरगरत असेल, उलट्या होत असतील तर तो साप निश्चितपणे विषारी समजावा. आणि जर सापाचे दात व्यवस्थित उठलेले नाहीत, मात्र यू आकाराचं चिन्ह आहे साधारण, स्पष्ट दिसतं तिथं हातावर वगैरे, पायाला वगैरे, या ठिकाणी चावा घेतल्याच्या, तर तो साप जनरली बिनविषारी समजतो. आता सापाच्या भारतामध्ये अनेक जाती आहेत. त्यातल्या विषारी जाती अतिशय थोडे आहेत. काही विषारी जाती ज्या आहेत त्या भारताबरोबरच इतर देशात सुद्धा आढळतात. सर्वात पहिला आहे ज्याला आपण नागराज किंवा किंग कोब्रा या जातीचा साप असं म्हणतो. हा जो किंग कोब्रा जातीचा साप जो आहे तो अतिशय लांब, म्हणजे साधारण 20 फुटापर्यंत त्याची लांबी असू शकते. आणि तो शरीराने सुद्धा मजबूत असू शकतो. 40 किलो पर्यंत त्याचं वजन जाऊ शकतं. 40 किलो वजनाचा साप असू शकतो. बघा म्हणजे किती मजबूत साप असेल, आहे का नाही. आणि हा जर साप जनरली चावला तर साधारण अर्ध्या तासामध्ये त्या व्यक्तीचा काय होतो, निओटॉक्सिक नावाचं जे बरोबर आहे का, ते जे विष आहे ते आपल्या शरीरामध्ये तो टाकतो आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा काय होऊ शकतो. आता हा जो किंग कोब्रा साप आहे तो जनरली